खबरदार सत्ताधारी आमदारांनो, शेतकऱ्याच्या संदर्भात काही बोलल्यास गाठ माझ्याशी आहे, असा थेट सवाल यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी केलेला आहे। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर बबनराव लोणीकरनी शेतकऱ्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने सगळीकडे महाराष्ट्रामध्ये शेतकरी संतापलेले आहे। अशात तुम्हीसुद्धा बबनराव लोणीकर यांना जे आहे ते थेट दम दिलेला, काय सांगणार भाऊ? लोणीकर हे पागल झालेले आहे। पागल व्यक्तीच असा वक्तव्य या ठिकाणी करू शकते। लोणीकरला हे माहीत नाही की इतक्या वेळा ते मंत्री राहिले, इतक्या वेळा ते आमदार राहिले, त्यांना एवढी जाणीव नाही। अरे हे कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सचे पैसे आहे। लोणीकरच्या घरच्या काही वडीलधारी लोकांना काही ठेवलेली नाही, काही कोणी उपकार करून नाही राहिले। सर्वसामान्य लोकांना जे काही मदत होऊन राहिली, शेतकऱ्यांना मदत होऊन राहिली, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं तुम्ही तुमच्या मतदानासाठी तुम्ही भीक मागता आणि एक वेळा मतदान झाल्यानंतर तुम्ही अशी भाषा वापरता, जनता तुम्हाला या ठिकाणी सोडणार नाही। आणि आम्ही लोणीकरांना सुद्धा या ठिकाणी वॉर्निंग देतो की आमच्या शेतकऱ्याच्या बाबतीत असं वक्तव्य केलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक लोणीकरांना सोडणार नाही। नक्की एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यासंदर्भात असं जर वक्तव्य केलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी त्यांना सोडणार नाही, असा दमसुद्धा यावेळेस खासदार संजय देशमुख यांनी दिलेला आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।